राम प्रहरी अर्थात आज श्याम प्रहरी होत आहे, पण ते राम प्रहरीच आहे असं निश्चित समजा. कारण पहाटेच ते चिंतन आहे, फक्त आपल्याकडे पाठवायला उशीर होतोय. राम प्रहरी चिंतनाचं शीर्षक आहे उरे ब्रह्म उरी. उरे म्हणजे उरतो, ब्रह्म उरी म्हणजे उद्यामध्ये, म्हणजे उद्यामध्ये फक्त ब्रह्मच उरतो किंवा फक्त ब्रह्मच उरतो. आता हे कसं काय घडतं याबद्दल हे विवेचन आहे. प्राध्यापक, या सर्व अस्तित्वाच्या मुळाशी असणारे ब्रह्म व ब्रह्मचेतना याबद्दल आपण आजच्या सुप्रभाती मला व त्या योगे हे निरूपण ऐकणाऱ्या सर्वांना काही उपनिषदांतर्गत असलेले ज्ञान देण्याची कृपा कराल काय? हो हो निश्चितच. ब्रह्मासंबंधी जो काही उपदेश ब्रह्मासंबंधी जो काही उपदेश उपनिषदात केला जातो त्याला आदेश म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळ्या रूपाने वर्णन करता येते. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक. मानव शरीराचे पातळीला स्थूल शरीर हे त्याचे आध्यात्मिक रूप, देहांतर्गत पंचमहाभूते हे आधिभौतिक रूप व इंद्रियांच्या शक्तिरूप देवता किंवा त्या इंद्रियांचे कार्यरूप वेगळेपण व दिव्यत्व हे आधिदैविक रूप. हे जे इंद्रियांना प्रामुख्याने ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रियांना वेगवेगळे ज्ञान व कर्मे यावत वैशिष्ट्यपूर्ण क्षमतांचे प्रदान केलेले आहे, हे शक्तिरूप प्रदान मुळात जेथून येते ते दुसरे दिसरे काही नसून मूळ ब्रह्म व ब्रह्मशक्ती दर्शक असे त्याचेच मानव देहांतर्गतचे आधिदैविक रूप आहे. सांगायचा मुद्दा आहे, जे पिंडात असतं तेच ब्रह्मामध्ये असतं, म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणून पिंडामध्ये जसे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि दैविक आधिदैविक असे 3 रूपाने वर्णन केलेले भाग आहेत, तसेच ते ब्रह्मामध्ये असू शकतात. त्यातील आध्यात्मिक म्हणजे स्थूल शरीर, आधिभौतिक याचा अर्थ आहे रूप व एक मिनिट आध्यात्मिक, भौतिक व आधिदैविक. मानव शरीराचे पातळीला स्थूल शरीर हे त्याचे आध्यात्मिक रूप. आता हे जे आपल्याला संपूर्ण ब्रह्मात दिसतं हे त्याचं स्थूल रूप आहे. म्हणून मानवाचं दिसणारं स्थूल शरीर हे जसं आध्यात्मिक रूप, तसं आपणाला दिसणारं हे प्रदर्शित विश्व किंवा जग हे अर्थातच ब्रह्माचं आध्यात्मिक रूप झालं. म्हणून मानवाचं स्थूल शरीर आधिभौतिक, तसं संपूर्ण दिसणारं हे दृश्यमान जग हे ब्रह्माचं आधिभौतिक शरीर झालं. आता पुढे जरा 1 मिनिट चुकलंय जरा, नीट ऐका प्लीज. तो ज्ञान देण्याची कृपा कराल काय? तेव्हा साधू म्हणतो हो निश्चितच. ब्रह्मासंबंधी जो काही उपदेश उपनिषदात केला जातो त्याला आदेश म्हणतात. प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळ्या रूपाने वर्णन करता येते. आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक. मानव शरीराचे पातळीला स्थूल शरीर हे त्याचे आध्यात्मिक रूप. आता पिंडी ते ब्रह्मांडी या ज्ञाने मानव हा पिंड आहे आणि अखिल पसरलेलं विश्व हे ब्रह्माचं रूप आहे. म्हणून मानव शरीराचे पातळीला स्थूल शरीर हे त्याचे आध्यात्मिक रूप. तसंच जे आपल्या डोळ्याला पसरलेलं विश्व दिसतं, जग दिसतं, ते ब्रह्माचं आध्यात्मिक रूप. नंतर मानवाच्या देहांतर्गत पंचमहाभूते हे आधिभौतिक रूप. याचा अर्थ पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि जे आपल्या सेल्स बनलेले आहेत त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्यांच्या तन्मात्रा म्हणजे त्यांची सूक्ष्म रूपे हे मानव शरीर पातळीला आधिभौतिक रूप आहे. तसंच विश्वामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही जी पंचमहाभूते आहेत ती पंचमहाभूते म्हणजे या विश्वाचे म्हणजेच पर्यायाने ब्रह्माचे आधिभौतिक रूप झालं, म्हणजे दिसणाऱ्या ब्रह्माचं. त्यानंतर इंद्रियांच्या शक्तिरूप देवता किंवा त्या इंद्रियांचे कार्यरूप वेगळेपण व दिव्यत्व हे आधिदैविक रूप. म्हणजे इंद्रियांना, ज्ञानेंद्रियांना आणि कर्मेंद्रियांना जी शक्ती प्रदान केलेली, जी कार्यशक्ती प्रदान केलेली आहे ती जिथून येते ते चित्त रूप, ते चित्त म्हणजे चैतन्य रूप हे आहे अर्थातच आधिदैविक रूप. म्हणून स्थूल शरीर आध्यात्मिक, पंचमहाभूतात्मक शरीर हे
अधिभौतिक आणि इंद्रियांतर्गत कार्यशक्ती, म्हणजे ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना जी कार्यशक्ती पुरवली जाते ते अधिदैविक रूप आहे. म्हणून स्थूल शरीर, आध्यात्मिक, पंचमहाभूतात्मक गोष्टी अधिभौतिक आणि कार्यशक्ती, कार्यप्रवणता ही इंद्रियांना जी दिलेली जाते ती अधिदैविक. हे पिंडाचं रूप आहे. आता मानव हा एक पिंड आहे आणि अखिल विश्व हे ब्रह्माचा पिंड आहे, म्हणजे ब्रह्मांड आहे. तर हे एक पिंड आणि दुसरा ब्रह्मांड, किंवा एक पिंडांड आणि दुसरा ब्रह्मांड. म्हणून मानव हा ब्रह्माचा एक पिंड आहे आणि अखिल संपूर्ण जीव जगत आणि माणसं मिळून जे आहे ते ब्रह्मांडाचं दृश्य रूप आहे. मानवाचं दृश्य शरीर म्हणजे आध्यात्मिक शरीर आणि विश्वाचं दृश्य शरीर म्हणजे ब्रह्माचं आध्यात्मिक रूप. म्हणजे मानवाचं शरीर म्हणजे आध्यात्मिक रूप आणि विश्वाचं दर्शनी दृश्य म्हणजे विश्वाचं म्हणजेच ब्रह्माचं आध्यात्मिक रूप. नंतर मानवांतर्गत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणजे पंचमहाभूत आणि त्यांच्या तन्मात्रा यांचं कार्य म्हणजे मानवाचं अधिभौतिक रूप आणि तसंच पंचमहाभूतांचं निसर्गात चाललेलं कार्य म्हणजे स्वाभाविकपणे ब्रह्माचं अधिभौतिक रूप. आता मानवामध्ये ज्या ज्या दिव्य शक्ती आहेत, म्हणजे इंद्रियांना कार्यप्रवणता देणाऱ्या ज्या ज्या दिव्य शक्ती आहेत किंवा ज्या ज्या कार्यप्रवण शक्तीरूप चेतनारूप गोष्टी आहेत त्याला अधिदैविक म्हणतात. तसंच ब्रह्मातील ही वेगवेगळी आकर्षण शक्ती आहे, म्हणजे चुंबकीय शक्ती आहे, विद्युत शक्ती आहे, किंवा वेगवेगळ्या ज्या विश्वामध्ये ज्याला आपण म्हणतो ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण, नंतर चुंबकीय शक्ती झाल्यानंतर प्रकाशाचा वेग, ध्वनीचा वेग, प्रकाश आणि ध्वनी यांचं नातं, ह्या ज्या सर्व ब्रह्मातल्या गोष्टी आहेत ते ब्रह्माच्या पातळीला त्याला अधिदैविक रूप म्हणतात. आणि मानव शरीराच्या पातळीला कान, नाक, डोळे किंवा स्पर्श, गंध, रुची, दर्शन, श्रवण ही जी ज्ञानेंद्रियांची कार्य चालतात ती जी शक्ती आहे तिला अधिदैविक म्हणतात. सारांश, ब्रह्म आणि पिंड म्हणजे एक व्यक्ती आणि विश्व हे एका अर्थाने सारखंच आहे. बाहेरचं शरीर त्याला आध्यात्मिक म्हणायचं, झाल्यानंतर पंचमहाभूतांचा भाग त्याला अधिभौतिक म्हणायचा आणि इंद्रियांच्या शक्तींना अधिदैविक म्हणायचं. हे जसं माणसाचं तसंच दिसणारं विश्व हे आध्यात्मिक रूप ब्रह्माचं. त्यानंतर पंचमहाभूतांची त्यातली कार्य ही अर्थातच ब्रह्माचं अधिभौतिक रूप झालं आणि वेगवेगळ्या चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण शक्ती, गती, प्रकाशाची गती, ध्वनीची गती, ध्वनीचा वेग, प्रकाशाचा वेग, हे जे सर्व काही सृष्टीचे नियम आहेत ते ब्रह्माच्या पातळीला दर्शनी विश्वामध्ये जे दिसणार आहे ते त्याचं अधिदैविक रूप आहे. सारांश, माणूस आणि ब्रह्म हे सूक्ष्म आणि व्यापक असले तरी समान त्याच्यामध्ये भाग आहे. मानवाला आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक स्वरूपाचे 3 कार्य आहेत. तेच कार्य जे प्रकट झालेलं विश्व आहे त्याच्यामध्ये सुद्धा आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक पद्धतीने चाललं आहे. आता हे जे आपल्याला सांगितलं त्याचा पुढे संबंध असा आहे. केनोपनिषदात प्रथम खंड मंत्र 2 मध्ये असे आलेले आहे. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यत् वाचो वाच स प्राणस्य प्राणः चक्षुश्च चक्षु गतिमुच्च धीराः प्रेत्यास्या लोकात मृता भवन्ति. जो कानांचा कान, मनाचे मन, वाणीची वाणी, प्राणांचा प्राण, डोळ्यांचा डोळा आहे, म्हणजे डोळ्यांचा डोळा म्हणजे डोळ्यापाठील डोळ्यांना दृष्टी देणारा जो आहे तो, वाणीला वाणी बोलणं ज्याने प्रदान केलं तो, प्राणांना स्पंदन ज्याने दिलं तो, मनाला ज्याने मनन करण्याची ताकद दिली तो, कानांना ज्याने श्रवण करायची क्षमता दिली तो, असा कानांचा कान, मनाचे मन, वाणीची वाणी, प्राणांचा प्राण, डोळ्यांचा डोळा जो आहे तोच सर्वांना प्रेरित करतो, नियुक्त करतो. आणि शहाणे, ज्ञानी, धीर म्हणजे ज्याला धीर याचा अर्थ शहाणाच आहे. आणि शहाणे, ज्ञानी किंवा धीर लोकांना या मृत्यू लोकातून जीवनमुक्त
होता यावे म्हणून तोच म्हणजे हा जो आपण ज्याला आपण आधिदैविक रूप आहे म्हणजे ब्रह्माचं हे जे चिद रूप आहे तेच शहाण्या ज्ञानी लोकांना या मृत्यू लोकातून जीवनमुक्त होण्यासाठी अर्थात अमृत प्राप्ती करून देण्यासाठी जन्म मृत्यूच्या चक्राचे भेदन करण्यासाठी हे आधिदैविक ब्रह्माचे रूप हे शक्ती रूपच उपयोगी पडते. आता हे जे सर्व सांगितलेलं आहे ते मराठी पद्यात आहे का. कानांचा कान मनाचेही मन वाणीची वाणी प्राणांचा प्राण डोळ्यांचा डोळा असे जो नित्य ज्ञानी जना प्रेरित करी नियुक्त ज्ञानी जना प्रेरित करी नियुक्त त्याचे नियोगे सदा चिंतनात ध्यानात धीर राहती युक्त प्रयुक्त मी माझे विसरोनी सर्व पल्याड जाती क्षणकाल मी माझे विसरोनी सर्व पल्याड जाती क्षणकाल मी मागील मी ब्रह्मासी पाहती विराट लखलखित जे ते ये जाणीव येत सो ये जाणीव नेणीव पार ज्ञानी धीर जव होत आहे हम रहित जरी नित्य राहे तरी ब्रह्मानंद निरंतर लाभत आहे हे त्याची जीवनमुक्त अमृत भेटी ज्या म्हणती तुटती कायम जन्म मृत्यू गाठी. येता बघा कानांचा कान मनाचं मन वाणीची वाणी प्राणांचा प्राण डोळ्यांचा डोळा असे जोची नित्य म्हणजे कानाची श्रवण शक्ती म्हणून जो नेहमी काम करतो मनाचे मनन चिंतनाचे जे कार्य आहे तो जो करतो वाणीची प्रवाहितता म्हणजे जे आपण वाणीने बोलतो पण वाणीला बोलण्यासाठी प्रवाहित करतो कार्यप्रवण जो करतो तो प्राणाला स्पंदनासाठी जो प्रवृत्त करतो तो डोळ्यांना दर्शनासाठी जो जाणीव देतो तो जो हे नित्य करीत असतो म्हणजे कानाला श्रवण मनाला मनन वाणीला प्रवाहीपण प्राणाचे स्पंदन डोळ्यांचं दर्शन हे जो नित्य घडवत असतो तोच ज्ञानी जना प्रेरित करी नियुक्त तोच शहाण्या आणि ज्ञानी जनांना नियुक्त करतो म्हणजे हे काय आहे ते शोधायला तो त्यांची निवड करतो त्याचे नियोगे सदा चिंतनात ध्यानात धीर राहती युक्त प्रयुक्त आणि या आधिदैविक शक्तीने निवडल्यामुळेच हे ज्ञानी जन त्या योगाने सदा चिंतनात ध्यानात राहतात आणि ध्यानात चिंतनात ते युक्त प्रयुक्त राहतात ते जोडलेले राहतात असे ना तसे ते कायम ध्यान चिंतनात जोडलेले राहतात कारण त्यांची निवड हा जो सदा नित्य आहे त्याने म्हणजे त्या चित रूपाने ब्रह्माच्या केलेली आहे. आता हे जे लोक आहेत ते मी माझे विसरोनी सर्व पल्याड जाती मी माझे अहंता विसरून सर्वाच्या पलीकडे जेव्हा ते जातात तेव्हा मी मागील मी ब्रह्माशी पाहती तेव्हा हा जो नेहमी मी 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 म्हणतो त्या मीच्या पाठी नेमकं काय आहे त्या ब्रह्माला तो पाहतो विराट लखलखीत जे ते ये जाणीव येतो आणि मीच्या मागे जे विराट लखलखीत चिद्रूप आहे ते अशा ज्ञानी लोकांच्या जाणीवेत येतं सो ये जाणीव नेणीव पार ज्ञानी धीर जो होत आहे जेव्हा जाणीव आणि नेणीवेच्या पलीकडे ज्ञानी किंवा धीर म्हणजे शहाणा माणूस जेव्हा होतो तेव्हा अमरहित जरी नित्य आहे तरी ब्रह्मानंद निरंतर लाभत आहे तेव्हा तो तेव्हा तो कायमस्वरूपी अमरहित म्हणजे मी रहित राहिला तर त्याला नेहमीच ब्रह्मानंद मिळतो हे त्याची जीवनमुक्त अमृत भेटी ज्या म्हणती तुटती कायम जन्म मृत्यू वाटी हे त्याची हे तेच आहे ज्याला जीवनमुक्त अमृत भेटी ज्याला जीवनातून मुक्त झालेल्याला अमृत भेटतो म्हणजे जीवनमुक्ताला अमृत भेटतं ते हेच आहे ज्या म्हणती तुटती कायम जन्म मृत्यू वाटी आणि हे ते भेटल्यानंतर हे ते ब्रह्माचं चिद्रूप आधिदैविक रूप एकदा का आकलनात आलं प्राप्त झालं की जन्म मृत्यूच्या गाठी तुटतात म्हणून क्षोत्र मनसो मनो यत वाचो वाच सौ प्राणस्य प्राणा चक्षुष चक्षु रतिमुच्च धीरा ते त्यास्या लोका मृता भवंती त्याचं मराठीकरण
कानांचा कान मनाचेही मन, वाणीची वाणी प्राणांचा प्राण, डोळ्यांचा डोळा असे जो नित्य ज्ञानी जना प्रेरित करीन युक्त, त्याचे नियोगे सदा चिंतनात ध्यानात धीर राहती युक्त प्रयुक्त, मी माझे विसरोनी सर्व पल्याड जाती, क्षणकाल मी मागील मी ब्रह्मासी पाहती, विराट लखलखीत जे ते ये जाणीवेत, स्वये जाणीव नेणीव पार ज्ञानी धीर जव होत आहे, हम रहित जरी नित्य राहे तरी ब्रह्मानंद निरंतर लाभत आहे, हे तेची जीवन मुक्त अमृत भेटी, हे तेची जीवन मुक्त अमृत भेटी, ज्या म्हणती तुटती कायम जन्म मृत्यू गाठी. आता कान वाणी डोळे मन प्राण ही बाह्य रूप आहेत. अर्थात याला याला आध्यात्मिक रूप म्हणतात. म्हणजे कान वाणी डोळे मन प्राण ही माणसाची बाह्य रूप आहेत. या बाह्य रूपाला आध्यात्मिक रूप म्हणतात. तसंच दिसणार विश्व हे ब्रह्माचं आध्यात्मिक रूप आहे. देह म्हणजे तू नाहीस, मन म्हणजे तू नाहीस. ज्या अर्थी माझे मन म्हणतोस, माझे प्राण कंठाशी आले म्हणतोस, त्या अर्थी तुला अभिप्रेत असलेला मी या तुझ्या बाह्य कान वाणी डोळे मन प्राण याहून निश्चित वेगळा आहे. तुझ्या बाह्य रूपापासून मी वेगळा आहे. एवढेच नव्हे तर या पलीकडचा मीही खरा नव्हे. कारण हा जो मी 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 म्हणतो तो मी झोपेत तर असतच नाही. म्हणून तुझ्या बाह्य रूपापासून मी वेगळा आहे. एवढेच नव्हे तर या पलीकडचा मी ही खरा नव्हे. या पलीकडचा मी ही खरा नव्हे. कारण तो झोपेमध्ये लुप्त होतो. म्हणजे बाह्य रूपात मी असतो पण झोपेमध्ये मी सुद्धा राहत नाही. मग बाह्य रूपातला मी झोपेत राहत नाही. म्हणून झोपेत बाह्य रूपातला मी खोटा आहे पण झोपेत तर मीच नसतो. मग मी नेमका आहे कुठे असा याचा अर्थ आहे. म्हणून या पलीकडचा मीही खरा नव्हे कारण तो झोपेमध्ये लुप्त होतो. गाढ झोपेत तर मीही नष्ट होतो. त्यामुळे मनबुद्धी इंद्रिये यांचे नित्याचे व्यापार थांबतात. म्हणजे गाढ झोपेत मनबुद्धी इंद्रिये शांत असतात पण तरीही कोणीतरी त्यावेळी जागा असतोच. तो आनंदाचा अनुभव घेत असतो. तरीही मी अहम जाणीव गाढ झोपेत नसल्याने ही आनंदानुभूती वेगळेपणाने जाणतेपणे घेतली जात नाही. म्हणजे गाढ झोपेत मनबुद्धी इंद्रिय शांत असली तरी सुद्धा गाढ झोपेत एक आनंदाचा अनुभव घेतला जात असतो. परंतु जे मी अहम ही जाणीव नसल्यामुळे गाढ झोपेच्या अनुभवाबद्दल कुणालाच काही बोलता येत नाही. मात्र जागृतीत झोपेत नसताना अहम जाणीव रूपाने जागा होतो आणि स्मृती रूपे गाढ झोपेतील घेतलेला अनुभव तो म्हणजे जागा राहिलेला अहम किंवा मी मांडतो सांगतो. जसे मी फार सुखात झोपलो होतो वगैरे वगैरे किंवा काय टवटवीत उत्साही आनंदी वाटत आहे अशा तऱ्हेने झोपेत न जाणवलेली गोष्ट तो मी जागा झाल्यावर झोपेतील स्मृतिरूप आनंद वर्णनाने सांगतो. त्याला हा जो आनंदाचा प्रत्यय गाढ झोपेत मी मावळल्यावर आला तो खरे तर चित स्वरूप आहे. हा त्या सच्चित आनंद परब्रह्मासारखाच आहे. याचा अर्थ मी मावळल्यानंतरही अहम नष्ट झाल्यानंतरही गाढ झोपेत ज्या अर्थी चित शक्ती अनुभव घेत असते त्या अर्थी माणसाच्या बाह्य रूपातील सर्व आनंद मग तो जागृती स्वप्न व सुषुप्तीतील असो चित रूपच आहे. जरी म्हटले की मला कळते तरी मला कळते मीच बाह्य रूप शरीर आहे. शरीराला कळते नव्हे मनाला कळते नव्हे. कारण सर्व इंद्रिय ही कळत न कळत बाह्यच गोष्ट आहे. कळणं ही आतली जी कार्यशक्ती आहे ती कार्यशक्ती या इंद्रियांपासून स्वतंत्र आहे. जरी ती इंद्रियांमध्ये वावरत असली तरी. म्हणजे डोळ्यामध्ये दृष्टी असली तरी दृष्टी आणि डोळा हे अलिप्त आहेत. कारण दृष्टी आहे म्हणून डोळ्याला डोळा म्हटलं जातं. दृष्टीच नसेल तर नुसता बाह्य डोळा काही करू शकत नाही. म्हणून ही जी चित शक्ती आहे तीच वास्तवामध्ये सांगायचं झालं तर सच्चिदानंदाचा परब्रह्माचा आनंद घेत असते. याचा अर्थ मी मावळल्यानंतरही अहम नष्ट झाल्यानंतरही गाढ झोपेत ज्या अर्थी चित शक्ती अनुभव घेत असते त्या अर्थी माणसाच्या बाह्य रूपातील सर्व आनंद मग तो
जागृती स्वप्न वा सुषुप्तीतील असो चिद्रूपच म्हणजे चैतन्य रूपच असतो. जागृतीत आनंदानुभूती घेणारा जरी मी म्हणत असला तरी खरे ज्ञान आनंद चिद्द्वारेच म्हणजे चैतन्याद्वारेच ग्रहण केले जाते, अनुभवले जाते. हे जे चिद्रूप म्हणजे माणूस किंवा जीव अंतर्गत असलेलं चैतन्य शक्तीचं वर्तन तेच खरे तर मी मागील किंवा मी अहमरहित माणसाचे आधिदैविक रूप. म्हणून ज्याला आपण मी म्हणतो त्याचं आधिदैविक रूप या मीच्या मागे लपलेली चेतना आहे, जी स्पर्श गंधरुची दर्शन श्रवण या पद्धतीने पंचज्ञानाद्वारे कार्य करीत असते आणि पंचकर्मेंद्रियांद्वारे सुद्धा कर्म करणारी तीच चेतना असते. हे ते आधिदैविक रूप. म्हणूनच जसं आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक रूप पिंडाचं म्हणजे एका माणसाचं आहे, तसंच आध्यात्मिक आधिभौतिक आणि आध्यात्मिक आधिभौतिक आणि आधिदैविक रूप हे पिंड जिथून जन्माला आले त्या ब्रह्माचेही आहे. कारण ज्या अर्थी पिंडी ते ब्रह्मांडी त्या अर्थी उलट्या बाजूने ब्रह्मामध्ये ते पिंडामध्ये उघड आहे. आणि ते कसं ते आपण वर पाहिले आहे. हे सर्व अस्तित्व चिद्रूप म्हणजे आधिदैविक असल्याने सर्वच्या सर्व सच्चित आनंद रूपे वर्णिली जाणारी जागृती स्वप्न सुषुप्तीतील ज्ञानानुभूती ज्ञानाचा अनुभव एकत्वाने म्हणजे संवित सम म्हणजे एकत्वाने विद म्हणजे जाणणे. म्हणूनच सच्चिदानंद ही ज्ञानाभूती जागृती स्वप्न आणि सुषुप्तीतील जर एक म्हणून पाहिली तर ती सच्चित आनंद अशी वेगवेगळी नसता. ती संवित म्हणजे एकत्वाने ते एकमेव ज्ञान चित ज्ञान चैतन्याने प्राप्त होणारे ज्ञान म्हणून चित्रूपच आहे, चित्रूपच आहे, चैतन्य रूपच आहे. तर असे हे सच्चिदानंद रूपी संवित चित घन चिद्रूप म्हणजे चैतन्याने परिपूर्ण आहे. हेच ते ब्रह्माचेही आधिदैविक रूप आहे. आता ब्रह्माचे आधिदैविक रूप आध्यात्मिक रूप आधिभौतिक रूप यावर आपण यापूर्वी बोललो आहे. आता पुढे जाऊया. आले का लक्षात पिंड व ब्रह्म यातील नाते संबंध. म्हणूनच ज्याचा अहम किंवा मी निश्चेष झाला त्याचा पिंड कायमचाच सुटला. म्हणून ज्याचा अहम किंवा मी निश्चेष झाला त्याचा पिंड कायमचाच सुटला. पिंड सुटणा याचा अर्थ पीडा टळणे असाच आहे. अध्यात्मातला पिंड सुटणे याचा अर्थ अहम किंवा मीचा चैतन्यामध्ये परिपूर्ण लोप होणे. पिंड सुटणा याचा अर्थ पीडा टळणे असाच आहे. पीडा टळणे म्हणजे नको जन्म मृत्यू नको येरधारा हेच नव्हे का. ज्याचा पिंड टळतो तो ब्रह्म असतो. मी ज्याने पिंड म्हणजे मर्यादित गोष्ट टाकली तो बृहत म्हणजे ब्रह्म म्हणून विराट होणारच. या ज्ञानप्राप्तीमुळेच संत तुकाराम महाराज म्हणतात अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. म्हणजे अनुरेणू एवढा थोकडा म्हणजे अणिमा. पिंडाच्या पातळीला तुकाराम अणिमा म्हणजे अतिसूक्ष्म आत्मा आहेत आणि ब्रह्माच्या पातळीला ते भूमा आहेत. म्हणून जो अणिमा आहे तोच महिमा आहे. हृदयातील अणिमा म्हणजे पिंडातील आत्मरूप ज्याला कळले त्याला ब्रह्मातील भूमा किंवा महिमा रूप आपोआपच कळते. हीच ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती. पिंड ब्रह्मांड हीच ब्रह्माची अपरोक्ष अनुभूती. पिंड ब्रह्मांड संबंध जाणता ज्ञाता होय स्वयच नित्य वंद्य ब्रह्मभावो. ही अनुभूती ज्याला आली पिंड ब्रह्मांडाचा संबंध ज्याला कळला पिंड ब्रह्मांड संबंध जाणता पिंड आणि ब्रह्मांडाचा नीट संबंध ज्याला कळला तो ज्ञाता होय. तो ज्ञाता होतो. स्वयच नित्य वंद्य तो स्वतःच नेहमी इतरांना वंद्य असा ब्रह्मभावो. ब्रह्मभावो म्हणजे आत्मारूप किंवा आत्माच बनतो. ब्रह्मभाव म्हणजे ब्रह्मात्मा किंवा परमात्मा. म्हणून पिंड ब्रह्मांडाचा संबंध ज्या पिंडाला कळला ज्या व्यक्तीला कळला त्याला अणिमा कळला आणि ब्रह्मातील महिमा म्हणजे भूमा कळला. त्यामुळे ज्याला अणिमा कळला त्याला भूमा कळला, ज्याला पिंड कळला त्याला ब्रह्म कळलं आणि ज्याला ब्रह्म आणि पिंड दोन्हीचं एक नातं कळलं तो स्वतः एका बाजूने जरी अणिमा असला तरी दुसऱ्या बाजूने ब्रह्मात्मा किंवा परमात्मा असतो. आणि तेव्हा सर्वांना
आपोआपच वंदनीय होतो. तेव्हा असे जाणा आणि या जाणीवेतच नित्य निरंतर मी अहमरहित होऊन ब्रह्म भावो म्हणजे परमात्मा म्हणून अमृत असा. आता प्राध्यापक हे सर्व ऐकल्यावर म्हणतात, काय अद्भुत दिव्य आउट ऑफ वर्ल्ड वाटत आहे सर्व. तुम्ही नेहमीच कसे हो या अध्यात्मात नित्य नूतन आउट ऑफ द बॉक्स किंवा नित्य नवोन्मेषशालिनी प्रतिपादन करता मांडता. आणि प्राध्यापकांना 4 ओळी सुचतात. ते असं म्हणतात, माझा नमस्कार स्वीकारा आत्मराज, वरचे वर यावा उचंबळून आत्मभाव. आम्हा तुम्ही द्यावे अमृत आशीर्वचन, न चुको कधी ब्रह्म सत्य चिंतन. महाराज साधू आत्मराज, माझा भाव तुम्ही ओळखा, माझा नमस्कार स्वीकारा आणि वरचेवर माझा आत्मभाव उचंबळून यावा. आम्हा तुम्ही द्यावे अमृत आशीर्वचन. आम्हाला तुम्ही अमृत आशीर्वचन म्हणजे जन्म मृत्यू भेदन करण्याचा आशीर्वाद द्यावा. न चुको कधी ब्रह्म सत्य चिंतन. आमच्याकडून ब्रह्म सत्य याच्या चिंतनात कधीच टाळाटाळ केली जाऊ नये, कधीच ते चुकवले जाऊ नये. म्हणून माझा नमस्कार स्वीकार आत्मराज, वरचे वर यावा उचंबळून आत्मभाव. आम्हा तुम्ही द्यावे अमृत आशीर्वचन, न चुको कधी ब्रह्म सत्य चिंतन. पुढे दुसरं कडवाय, चिंतने चिंतने व्हावी तत् ब्रह्मरूप होता. त्या ब्रह्माचं चिंतन करता करता चिंतने चिंतने व्हावी तत् ब्रह्मरूप होता. ब्रह्माचं चिंतन करता करता आम्हीच ब्रह्मरूप व्हावं. चिंतने चिंतने व्हावी तत् ब्रह्मरूप होता. नासो सारी क्षुद्र मी माझी हंता, दिनमणी येता पहाट उजळावी. हंता गळोरी तैसी ज्ञान पहाट जागावी. त्या ब्रह्माचे चिंतन करता करता आम्हीच तत् ब्रह्मरूप व्हावं. आमची क्षुद्र मी माझी हंता गळून जावो, नाश होवो. आणि जसा दिनमणी म्हणजे सूर्य आला की पहाट उजळते, तशी हंता गळोनी तैसी ज्ञान पहाट जागावी. तेव्हा आमचा मी माझा जावा आणि ज्ञान पहाट जागी व्हावी. म्हणून माझा नमस्कार स्वीकारा आत्मराज, वरचे वर यावा उचंबळून आत्मभाव. आम्हा तुम्ही द्यावे अमृत आशीर्वचन, न चुको कधी ब्रह्म सत्य चिंतन. चिंतने चिंतने व्हावी तत् ब्रह्मरूपता. नासो सारी क्षुद्र मी माझी हंता, दिनमणी येता पहाट उजळावी. हंता गळोनी तैसी ज्ञान पहाट जागावी. आता साधूला विनंती केल्यानंतर तो साधू म्हणजे तो म्हणतो, पालटला तुमचा मी माझा भाव, निश्चित जागेल अंतरी ब्रह्मभाव. हरिनाम सदा चित्ती असू द्यावे, हरी सर्व हरी उरे ब्रह्म उरी. तुमचा मी माझा भाव पालटला आहे, त्यामुळे निश्चितच तुमच्या हृदयामध्ये ब्रह्मभाव जागा होईल. हरिनाम चित्ती सदा असू द्यावे. हरीचं नाम सदोदित चित्तात धरावं. हा जो हरी आहे तोच सर्व हरी, तोच सर्व हरण करील. तुमचं मी माझे पण नष्ट करील. आणि जेव्हा तुमचं मी माझे पण जाईल, तेव्हा तुमच्या उरामध्ये हृदयामध्ये आपोआपच ब्रह्म भरलेला आहे, तुम्हाला जाणवेल. म्हणून साधू त्याला आशीर्वाद देतो, पालटला तुमचा मी माझा भाव, निश्चित जागेल अंतरी ब्रह्मभाव. हरिनाम सदा चित्ती असू द्यावे, हरी सर्व हरी उरे ब्रह्म उरी. त्या हरिनामामुळे तुमच्यातील अंतामुक्ता सर्व नष्ट होईल आणि तुमच्या हृदयात केवळ आणि केवळ ब्रह्म उरेल. तो तथास्तु म्हणतो आणि आजचं हे निरूपण संपतं. म्हणून उरे ब्रह्म उरी. हरिनाम जर नित्य धारण केलं तर हरी तुमच्यातील सर्व किलमिश नष्ट करील, सर्व प्रदूषण मी माझं नष्ट करील. अहंता जाईल, ममता जाईल, मी माझा भाव जाईल. आणि तो जाताच तिथे केवळ आणि केवळ पिंडामध्ये ब्रह्मभाव जागा होईल. आणि पिंडातलं ब्रह्म आणि बाहेरचा ब्रह्मपिंड एकच आहे. म्हणजे पिंडातील ब्रह्म म्हणजे पिंडामधील आणि मा स्वरूपात असलेला आत्मा आणि ब्रह्मामधील महिमा किंवा भूमा स्वरूपात असलेला परमात्मा, आत्मा परमात्मा आणि मा महिमा किंवा भूमा आणि पिंड आणि ब्रह्म, पिंडांड आणि ब्रह्मांड एकच आहे. हे काय एकदा तुमच्या धारणेमध्ये नित्य निरंतर राहिलं आणि त्याच धारणेत तुम्ही असाल तर उरे ब्रह्म उरी. तर तुमच्या हृदयामध्ये केवळ आणि केवळ ब्रह्मच असेल, बाकी काही नसेल. आणि जिथे ब्रह्म आहे तिथे सर्वच आहे. आणि जिथे ब्रह्म सोडून सर्व आहे तिथे काही नाही. ज्याच्याजवळ आत्मज्ञान आहे त्याला वेगळं काही जाणण्याची गरज नाही. आणि आत्मज्ञान सोडून कितीही काही असलं तरी ते निरर्थक ठरतं.
ती नारद आणि सनत कुमारांची जी कथा आहे तिथे हेच सर्व आलेलं आहे. नारदाजवळ सर्व होतं, आत्मज्ञान नव्हतं, म्हणून तो सनत कुमारांकडे गेला आणि मला आत्मज्ञानाशिवाय माझी सर्व विद्या फुकट आहे, तेव्हा तुम्ही मला आत्मज्ञान द्यावे. सनत कुमारांनी ते दिलं आणि तेव्हा आत्मभान नारदाचं जागलं आणि त्याच्या उरामध्ये ब्रह्म उरले. तसंच आपल्या उरामध्ये ब्रह्म उजळू दे असं आजच्या दिनी शुभचिंतन करतो आणि हे दीर्घ निरूपण थांबवतो. अस्तु. धन्यवाद.